नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बीएमएस मराठी यूट्यूब चॅनलवर। तर नुकताच बीएमएस फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलाय, त्यामध्ये बरेच विद्यार्थी खूप चांगल्या मार्कने पास झाले आहेत। आता आमची बीएमएस फर्स्ट इयरची बॅच होती नारायणा बॅच म्हणून, आणि खूप सारे विद्यार्थी या बॅचला जॉईन झाले होते आणि सगळेच विद्यार्थी म्हणजे 100% आमच्या नारायणा बॅचचा रिझल्ट लागलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 1050च्या वर प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोअर आलाय। जेवढे काही विद्यार्थी होते आमच्याकडे सगळ्यांना 1050च्या वर स्कोअर मिळालाय। कोणाला 1070 आहे, कोणाला 1100 आहे, कोणाला 1150, कोणाला 1200, अशा प्रकारे सगळ्यांचा चांगला रिझल्ट आला। तर 1277 पर्यंत टोटल रिझल्ट बऱ्याच विद्यार्थ्यांचे आलेले आहे आमच्या नारायणा बॅचचे, आणि 100% रिझल्ट देणारी आमची बॅच होती नारायणा बॅच। तर एक 100% रिझल्ट लागलेला आहे। आता तेच विचारसरणी धरून आम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते, सर की आम्हाला बीएमएस सेकंड इयर साठी काहीतरी नवीन आणा, म्हणजे आमचा सेकंड इयरचा जो काही अभ्यास आहे तो चांगल्या पद्धतीने होईल। आता बघा, नुकताच काय झालं, बीएमएस सेकंड इयरचा रिझल्ट लागलेला आहे। यामध्ये काय झालंय, मेनली पाहिलं जातं तर बीएमएस सेकंड इयरला आपल्याला ह्या वर्षी शिकायचे असले तर 6 सब्जेक्ट शिकायचे आहेत। आता बघा 6 सब्जेक्ट आहे, आणि बीएमएस फर्स्ट इयर पेक्षा बीएमएस सेकंड इयर थोडं टफ मानलं जातं। आता का बरं टफ मानलं जातं, कारण की बीएमएस सेकंड इयरचा काय सिलेबस खूप वास्ट आहे। आता यामध्ये काही विद्यार्थी म्हणतात सर, काही म्हणतात फेकून राहिले, बाळांनो फेकत नाही, रिअलिटी सांगतोय। आता बघा तुमच्या सिनियरला कोणाला पण विचारून बघा की बीएमएस सेकंड इयरचा जो काही सिलेबस फर्स्ट इयर पेक्षा 3-4 पटीने जास्त आहे। म्हणजे एक सब्जेक्ट तुमच्या 2-3 सब्जेक्टला काय करतो, कव्हर करतो। जसं की रसशास्त्र म्हणा, आगततंत्र म्हणा, द्रव्यगुणचा पेपर 2 म्हणा, त्यानंतर स्वस्तवृत्त सुद्धा पेपर 2। एवढे डिफिकल्ट सब्जेक्टचे म्हणजे डिफिकल्ट असं काय होतं की सेकंड इयरला एवढा काही कंटेंट आहे, म्हणजे डिफिकल्ट नाही बरं का, सोपंच म्हणता येईल, पण खूप सारा कंटेंट आहे आणि एका जागेवर प्रॉपर सगळा कंटेंट कुठंच भेटत नाही। तर याच प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणे आपण बीएमएस मराठीने काय केलं, तुमच्यासाठी स्पेशली आणली गणेशा बॅच फॉर न्यू बीएमएस सेकंड इयर। तर ही स्पेशल बॅच असणारे जे विद्यार्थी नुकतेच बीएमएस फर्स्ट इयरचा रिझल्ट लागलाय आणि ऑल क्लिअर म्हणा किंवा एटीकेटी म्हणा, जे विद्यार्थी सेकंड इयरला गेले ऑफिशियली बीएमएस सेकंड इयरचे विद्यार्थी झाले, त्या विद्यार्थ्यांकरिता स्पेशली आणले आपण गणेशा बॅच। आता यामध्ये तुम्हाला सांगतो बघा, सुरुवातीला आपला जो काही बीएमएस सेकंड इयरचा सिलेबस खूप जास्त आहे। म्हणजे आता तुम्हाला खोटं वाटेल, पण तुमचे सिनियर्स असतील किंवा सुपर सिनियर असतील त्यांना सगळ्यांना विचारून बघा की बीएमएस सेकंड इयरचा रसशास्त्र म्हणा, आगत म्हणा, द्रव्यगुण म्हणा, रोगनिदान म्हणा, ते जे काही सब्जेक्ट आहेत तो खूप बीएमएस फर्स्ट इयर पेक्षा थोडे वेगळे सब्जेक्ट आहे। जे बीएमएस फर्स्ट इयरला आपण शिकलो ते थोडं आपलं बेसिक फाउंडेशन होतं, पण बीएमएस सेकंड इयर हे थोडे पिलर्स आहेत, आणि यावरती आपला काय घराचा जो काही स्लॅब म्हणणार आहे आपण, ते हे अशी बीएमएस सेकंड इयर असणार आहे। आता यामध्ये बघा, जो काही बीएमएस सेकंड इयरचा एवढा काही सिलेबस ते तुम्हाला सेल्फ स्टडी आणि कॉलेजच्या भरोश्यावर तुम्ही ठेवताल तर तुमचा कधीच तुमचा अभ्यास होणार नाही। त्यामुळे तुम्हाला काय माहिती आहे का, जर कॉलेजच्या भरोसे नसेल ठेवायचं आणि सेल्फ स्टडी मध्ये तुम्हाला कुठं नोट्स सापडतात किंवा नोट्स भेटतात, यावरती तुम्ही डिपेंड न राहता आपल्या जर या बॅचला तुम्ही जर गणेशा बॅच मध्ये तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला सगळे प्रॉपर लेक्चर, प्रॉपर कंटेंट, प्रॉपर नोट्स, प्रॉपर हँड रिटन नोट्स आणि प्रॉपर सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन तर जिम्मेदारी सगळी आमच्याकडे राहील। तर अशा प्रकारे टोटली गणेशा बॅच असणार आहे। आता यामध्ये बघा, मेनली तुम्हाला गणेशा बॅचचा आता सुरुवातीला इंट्रोडक्शन कळलं की आपण न्यू बीएमएस सेकंड इयर जे विद्यार्थी आता नुकताच बीएमएस फर्स्ट इयर पास झाले ते बीएमएस सेकंड इयर मध्ये ऑफिशियल गेलेत, म्हणजे कोणते जे ऑल क्लिअर म्हणा किंवा जे फेल एटीकेटी मध्ये जरी आले ते ऑफिशियल सेकंड इयरचे विद्यार्थी झाले, तर ते विद्यार्थी ह्या बॅचला जॉईन करू शकतात। आता ह्या बॅचचे फीचर्स काय, सुरुवातीला फीचर्स बघूया। आता काय म्हटलंय बघा की नुकताच तुम्हाला बीएमएस जे काही फीचर म्हटलंय की ह्यामध्ये तुम्हाला फर्स्टली पहिलाच सुरुवातीस फीचर असणार आहे की टर्म वाईज लेक्चर। आता सुरुवातीला बघा, यामध्ये आम्ही काय देतो, टर्म वाईज लेक्चर। तुम्हाला जेवढ्या काही टर्म्स असेल, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म, त्यामध्ये तुम्हाला ह्या वर्षी आम्ही काय करतोय, टर्म वाईज लेक्चर देतोय। आता मागच्या सुरुवातीला जे काही आमच्या बॅचेस होत्या त्यामध्ये आम्हाला सुद्धा या बॅचेस मध्ये टर्म वाईज लेक्चर प्रोव्हाइड करता नाही आले, मी ऑफिशियल सांगून देतो नाही करता आले, पण या वेळेस पासून आम्ही काय करतोय की टर्म वाईज तुम्हाला लेक्चर प्रोव्हाइड करतोय। यामध्ये तुम्हाला फर्स्ट टर्मला जेवढा काही सिलेबस आहे तेवढा सगळा ऑफिशियली सगळा सिलेबस तुम्हाला ऑलरेडी सगळा भेटणार आहे, सगळे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर भेटणार आहे, आणि सगळे एनसीआयएसएमच्या न्यू पॅटर्न नुसार, म्हणजे जे काही न्यू ब्लूप्रिंट आले न्यू पॅटर्न नुसार 2021च्या बॅच नुसार जो काही पॅटर्न आलाय तर त्यानुसार सगळे तुम्हाला लेक्चर, त्यामध्ये प्रॉपर नोट्स वगैरे तुम्हाला भेटणार आहे, आणि सगळं हे कसं असणार आहे, टर्म वाईज भेटणार आहे। म्हणजे तुम्हाला पूर्ण जो काही फर्स्ट टर्मचा सिलेबस असणार आहे तर त्या टर्म मध्ये तुम्हाला कंप्लीट झालेला पाहायला भेटणार आहे। तर हे तुम्हाला मेनली म्हणजे सगळ्यात VVIMB म्हणा, सगळ्यात आपल्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला टर्म वाईज काय भेटणार आहे, प्रॉपर लेक्चर आणि नोट्स भेटणार। म्हणजे तुमचं पिरियडिक म्हणा किंवा टर्म म्हणा, त्यामध्ये तुम्हाला सगळं ऑलरेडी भेटणार आहे। त्यामध्ये तुम्हाला जायचं फक्त लेक्चर पाहिजे, नोट्स जाऊन क्लिअर करायचे, आणि जी काही पिरियडिक असेल, टर्म असेल, दन 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 तर आउट ऑफ चांगले मार्क घेऊन पास व्हायचे। समजलं, अशा प्रकारे टोटल असणार आहे।
आता ह्यामध्ये दुसरा फीचर काय असणार आहे बॅचमध्ये, तर तुम्हाला न्यू NCISM जे बेस काय आपला नवीन पॅटर्न आला 2021 नुसार, त्यानुसार तुम्हाला सगळं काही मार्गदर्शन यामध्ये केलं जाणार आहे. मग त्यानुसार तुम्हाला लेक्चर्स असणार आहे, त्यानुसार तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या, जे काय त्या न्यू ब्लूप्रिंट आपण पाहतो तर त्या न्यू ब्लूप्रिंट नुसार आपल्या 2021च्या, तर त्यानुसार तुम्हाला हे सगळे लेक्चर असणार आहे. समजलं 2021च्या बॅच नुसार नवीन जे काही ब्लूप्रिंट आली म्हणजे जे काय आहे सेकंड इयर प्रॉपचं, तर ते तुम्हाला सगळे इथं नोट्स आणि लेक्चर ह्या बॅच मध्ये भेटणार आहे. त्यानंतर तिसरा फीचर असणार आहे, यामध्ये तुम्हाला प्रॉपर सगळ्या नोट्स असणार आहे, पेपर ओरिएंटेड नोट्स असणार नाही, शिल्लकच्या बाहेरच्या नोट्स नसणार, जेवढं पेपरला येतं तेवढं तुम्हाला नोट्स असणार आहे. म्हणजे काय म्हणतात शॉर्ट बट स्वीट कंटेंट असणार आहे. यामध्ये एवढंच करा, पेपरमध्ये बास झालं, एवढंच करा बास झालं, तुम्हाला शिल्लकचं डोकं लावायचं गरज नाही. म्हणजे एकदा जर तुम्ही एवढं नोट्स म्हणजे बॅचला जॉईन केलं, त्यामध्ये तुम्हाला हे नोट्स आणि लेक्चर जर केले तर तुम्हाला बुक सुद्धा उचलून वाचायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला एवढंच प्रॉपर कंटेंट करायचं, बास संपलं, एवढंच कंटेंट करायचं, बास संपलं. समजलं, अशा प्रकारे असणार. त्यानंतर चौथं तुम्हाला फीचर असणार आहे बॅचमध्ये, तर इट इज इझी टू अंडरस्टँडिंग लेक्चर असणार आहे. म्हणजे एकदम सोप्या भाषेत तुम्हाला आपल्या मातृभाषेत मराठीत तुम्हाला लेक्चर असणार आहे. यामध्ये तुम्हाला जो काही आयुर्वेद कंटेंट आहे तो मराठीच असतो, पण मॉडर्न कंटेंट काही जण काय करतात वाचून दाखवतात आणि त्याला मराठीमध्ये कोणी एक्सप्लेन करत नाही. पण आपली BMS मराठी तुम्हाला काय करणार आहे, जो काही कंटेंट वाचलाय त्याला मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे, माझे लेक्चर्स वगैरे माहिती आहे, तर त्यामध्ये आपले अदर फॅकल्टी सुद्धा लेक्चर्स तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये आपण मराठी इंग्लिश मॉडर्नचा कंटेंट असेल तर सोप्या भाषेमध्ये मराठीत कसं विद्यार्थ्यांना समजता येईल, तर तेवढं आपण सोप्या भाषेमध्ये त्यांना विद्यार्थ्यांना समजण्याचा म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न वगैरे करतो. तर अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला इझी टू अंडरस्टँड लेक्चर असणार आहे आणि एकदम आपल्या मातृभाषेमध्ये हे सगळे लेक्चर तुम्हाला भेटणार आहे. समजलं. त्यानंतर तुम्हाला असणार यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा विशिष्ट सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात VIP म्हणा, तर तुम्हाला अनलिमिटेड यूज असणार आहे. म्हणजे एक लेक्चर तुम्ही किती वेळेस पहा, 10 वेळेस पहा, 100 वेळेस पहा, 150 वेळेस, 1000 वेळेस पहा, अनलिमिटेड यूज असणार आहे. डाउनलोड करा, डाउनलोडचं पण ऑप्शन असणार आहे, त्यामध्ये तुम्ही डाउनलोड करा किंवा ऑफलाईन वायफाय असेल तर वायफाय हे बघू शकता तुम्ही. तर त्यामुळे तुम्हाला अनलिमिटेड यूज यामध्ये असणार आहे आणि तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर भेटणार आहे. म्हणजे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये का बरं, तर तुम्हाला कधी पण तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, दुपारी म्हणा, जेव्हा तुम्हाला वेळ असेल तर तेव्हा तुम्ही हे लेक्चर्स बघू शकता. म्हणजे तुम्हाला असं नाही की तुमचं कॉलेज सकाळी 9ला सुरू होते तर तुम्ही 9ला लाईव्ह लेक्चर वगैरे असेल, तसं काही नाही. तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर भेटून जातील. त्यामुळे तुम्हाला कधी पण रविवारी करायचे असेल रविवारी करा, सुट्टी दिवशी असेल सुट्टी दिवशी करा, किंवा तुम्हाला कॉलेजमध्ये एक्स्ट्रा टाइम भेटला लॅबमध्ये तर तुम्ही एक्स्ट्रा टाइममध्ये सुद्धा लेक्चर करू शकता. म्हणजे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर असेल एनी टाइम एनिवेअर कुठं पण तुम्ही एनी टाइममध्ये कधी पण हे लेक्चर करू शकता. तर समजलं, अनलिमिटेड यूज आहे आणि कुठं पण तुम्ही एनी प्लेस एनिवेअर कुठं पण आहे एनी टाइम हे लेक्चर करू शकता. तर समजलं, अशा प्रकारे होतं. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा आपल्याकडे 6 नंबरचा ह्या बॅचचा फीचर असणार आहे. जेवढा आपल्या बॅचचा सिलेबस वगैरे असणार आहे म्हणजे आयुर्वेद प्लस मॉडर्न वगैरे, यामध्ये MK आणि DK या दोन टॉपिकवरती मोस्ट ऑफ दी MK आणि DK वरती खूप जास्त फोकस केला जाणार आहे. आणि NKचा जो काही पार्ट आहे तो बऱ्याच जागेवर तुम्हाला सांगितला सुद्धा जाणार आहे. आणि NKचं एवढं काही महत्त्व नसतं कारण पेपरमध्ये 1 ते 2 MCQ या टॉपिकवरून विचारले जातात. त्यामुळे MK आणि DK जो काही हे महत्त्वाचे आपल्याकडे पिलर्स असतात, यावरून तुम्हाला SAQ MCQ आणि त्यासोबत जे काही LAQ वगैरे म्हणतात हे ऑलमोस्ट यामधून येतं. फक्त NKचा फक्त तुमच्या सिलेबसनुसार एकच तुम्हाला पेपरमध्ये MCQ पाहायला मिळतो, तो पण आला देतो नाही तर येत नाही. तर अशानुसार तुम्हाला MK आणि DK वरती खूप फोकस केला जाणार आहे. त्यानंतर उरलेला जो काय असणार आहे त्यावरती तुम्हाला NK वरती सुद्धा थोडंफार मार्गदर्शन केलं जाईल. समजलं. तर अशा प्रकारे टोटल हे काय असणार आहे आपल्या बॅचचं गणेश बॅचचं फीचर असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला टर्म वाईज लेक्चर भेटणार आहे. त्यानंतर न्यू जे काही NCISMचे 2021 नुसार बॅचचे काही जे न्यू ब्लूप्रिंट आली, न्यू सिलेबस कॉपी आले, त्यानंतर तुम्हाला लेक्चर भेटणार आहे. त्यानंतर प्रॉपर त्यानुसार नोट्स भेटणार आहे. त्यानंतर इझी टू अंडरस्टँडिंग लेक्चर असणार आहे आपल्या मराठी भाषेमध्ये, अनलिमिटेड यूज असणार आहे, डाउनलोड ऑप्शन असणार आहे, रेकॉर्डेड तुम्हाला लेक्चर्स वगैरे भेटणार आहे एनी टाइम एनीवेअर आणि तुम्ही किती वेळ सुद्धा हे लेक्चर बघू शकता. त्यानंतर जेवढा काही सिलेबस आपल्याला दिला आयुर्वेद प्लस मॉडर्न पोर्शन वगैरे दिलाय MK आणि DK पॉईंटला धरून आपण तेवढं काही तुम्हाला सगळं इझी वेमध्ये सगळं सांगणार आहे या बॅचमध्ये. त्यानंतर आता हे सगळे तुम्हाला फीचर्स आवडले असेल. आता बरेच विद्यार्थ्यांमध्ये सर आम्हाला हे खूप सारे फीचर्स आवडले आणि बॅच खूप छान वाटले, आम्हाला जॉईन करायची सर फीस सांगा ना सर फीस सांगा ना. तर बाळांनो थांबा. आता बघा BMS मराठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांची काळजी घेणार असतं. त्यामुळे सुरुवातीला आमचं ठरलं होतं कारण की आपल्याकडे बरेच स्टाफ मेंबर आहे आणि ते हे लेक्चर बनवण्यासाठी काय करतात, खूप मेहनत घेतात. कारण की त्यांच्या बी मेहनतीला आपल्याला काही ना काहीतरी पे करावं लागतं, त्यांची पण मेहनत असते. त्यामुळे मेहनतीसाठी आपण काय करतो, विद्यार्थ्यांना थोडाफार शुल्क घेण्याचा प्रयत्न करतो. कारण की जे विद्यार्थी आपल्यासोबत जुडताय, मेहनत करताय, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय, त्यांना सुद्धा आम्हाला काही ना काहीतरी द्यावं लागतं. कारण की कोणी कोणासाठी फुकट काम करत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे. तर त्यामुळे आपण काय करणार होतो की एक जास्त फीस ठेवणार होतो की 7,500. पण थांबा तुमचं आणि नाही तुमचं हे चॅनल आहे तर तुमच्यासाठी स्पेशली आपण किती फीस ठेवणार होतो तर 5,500. पण आणखी थांबा आपला माणूस बसल्यानं पुढे त्यामध्ये आणखी तुम्हाला कमी करणार, आणखी सुद्धा कमी करणार. तर यामध्ये तुम्हाला काय करतो, आज आपली तारीख आहे जवळपास 27 आपली जून तारीख आहे. तर 27 जून पासून ते 1 जुलैपर्यंत 27 जून पासून ते 1 जुलैपर्यंत तुम्ही जर कोणी विद्यार्थी ही बॅच जॉईन करत असाल त्यावरती तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला 500 रुपये डिस्काउंट असणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला 500 रुपये डिस्काउंट असणार आहे. तर ही बॅच तुम्हाला 4,999 रुपयाला, म्हणजे 4,999 रुपयाला ही टोटल बॅच तुम्हाला भेटणार आहे. 4,999 रुपयाला बॅच असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 6 लेक्चर, 6 सब्जेक्टचे 6 लेक्चर असणार आहे. म्हणजे 6 सब्जेक्टचे 6 टॉपिकचे जे काही 6 सब्जेक्टचे टोटल लेक्चर यामध्ये भेटणार आहे. त्यामध्ये प्रॉपर नोट्स वगैरे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला टर्म वाईज लेक्चर भेटणार. त्यामुळे तुम्हाला एवढेच लेक्चर्स करायचे, नोट्स लिहायचे, बस संपला विषय. समजलं? अशा प्रकारे टोटल असणार आहे 4,999. फक्त 27 ते 1 जुलैपर्यंत ठेवतं. त्यानंतर 1 जुलैच्या नंतर 5,500 पुन्हा ही बॅचची फीस होऊन जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला लवकर जॉईन करायचं ते 100% लवकर जॉईन करा. कारण की तुमचं ऑफिशियली BMS सेकंड इयर जे सुरू झालं आहे, जे आपलं अकॅडमिक इयरनुसार BMS सेकंड इयर सुरू झाले, त्यामध्ये तुमचं जवळपास 1 ते 1.5 महिना ऑफिशियली काय झालं यामध्ये गेलेला सुद्धा आहे. कारण की जर आणखी 2-3 महिने गेले तर तुमची फर्स्ट टर्म लगेच तोंडावरती येणार आहे. समजलं? त्यामुळे जेवढे लवकर तुम्ही बॅच जॉईन करता तेवढा तुमचा अभ्यासाला लवकर तुम्ही सुरुवात करू शकता. तर समजलं? आता बघा बॅच कधी सुरुवात होणार आहे आता हे पण सांगू देतो. ऑलरेडी आपण बॅच सुरुवात केली आहे. बॅचला पहिले आपले 1-2 चॅप्टर सुरुवात पण झाली, संपलेले आहेत. पण 1-2 चॅप्टर आपले सुरुवात पण झाली, संपलेले आहे. त्याचे प्रॉपर नोट्स लेक्चर अपलोडेड झाले, जाऊन बघू शकता तुम्ही. याचे डेमो लेक्चर सुद्धा तुम्हाला काही विद्यार्थ्यांचं डेमो लेक्चर सांगा. याचे डेमो लेक्चर तुम्हाला कुठे भेटतील? BMS मराठी ॲपवरती जायचं. प्ले स्टोअरवरती ॲप आहे BMS मराठी नावाने, तर ते डाउनलोड करा. त्यानंतर गणेशा बॅच म्हणून सर्च करा. 1 नंबर बॅच येऊन जाईल गणेशा बॅच म्हणून तुम्हाला. तर गणेशा बॅचमध्ये तुम्हाला डेमो लेक्चर वगैरे भेटून जातील. तर डेमो लेक्चर वगैरे बघा आणि डेमो लेक्चरमधून तुमचं काय होऊन जाईल की तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की यामध्ये स्वतः मी 4 सब्जेक्ट शिकवते, दुसरे एक सर संहिता शिकवते आणि एक आपल्या मॅम आहेत आकांक्षा मॅम म्हणून. तर त्या मॅम आपल्या स्वस्त्रोत शिकवत आहे. म्हणजे साई सर संहिता अध्ययनासाठी, त्यानंतर आकांक्षा मॅम आपल्या स्वस्त्रोतासाठी आणि मी एकटा 4 विषय घेणार आहे तुम्हाला. तर तुम्ही डेमो लेक्चर वगैरे बघू शकता. तुम्हाला इझी टू अंडरस्टँड लेक्चर छान वाटले तर 100% बॅच जॉईन करा. आणि जर नाही वाटले तर नको करू. तर तुमची विचार राहिली, आपला काय बळजबरी नाही. विद्यार्थ्याला जर फायदा होत असेल तर नक्की जॉईन करा वगैरे. अशा प्रकारे टोटल होतं. आता कोणाला जर काही डाऊट असेल तर 100% काय करा, खाली स्क्रीनवरती नंबर येत असेल, ऑफिशियली माझा नंबर आहे. बॅच रिलेटेड डाऊट असेल, बॅच जॉईन करायचं असेल तर 100% मला कॉल करा किंवा मेसेज करा. तुम्हाला सगळं काही मार्गदर्शन केलं जाईल बॅचचं. आणि हे बॅच कुठं अवेलेबल असणार आहे तर आपल्या BMS मराठी ॲपवरती असणार आहे. BMS मराठी ॲप कुठं भेटतं तर प्ले स्टोअरवरती आहे आणि ॲप स्टोअरवरती सुद्धा आहे. iOS युजरसाठी आहे. प्ले स्टोअरवरती BMS मराठी ॲप सर्च करा, भेटून जाईल. डाउनलोड करा, लॉग इन करा, होऊन जाईल. आणि जे ॲप स्टोअरचे युजर असणार आहे त्यांच्यासाठी काय असणार आहे, ॲप स्टोअरचे युजरने काय करायचं की क्लास प्लस ॲप स्टोअरवरती डाउनलोड करायचं, क्लास प्लस. त्यानंतर VWJADC हा पूर्ण कॅपिटलमध्ये VWJADC हे तुम्हाला ऑर्गनायझेशन कोड टाकून लॉग इन नंबर टाकून लॉग इन करायचं. तुम्हाला आपलं BMS मराठी ॲप तुमचं ऑफिशियली लॉग इन होऊन जाईल. तिथं तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आणि अशा प्रकारे टोटल ही आपली बॅच वगैरे होती. तर अशा प्रकारे टोटल हा गणेश बॅचचा लेक्चर हा पूर्ण गणेश बॅचचं इंट्रोडक्शन वगैरे होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना 100% बॅच जॉईन करायची त्यांनी मला संपर्क करा किंवा डायरेक्ट BMS मराठी ॲपवरती डायरेक्ट बाय परचेस जरी केली तरी करू शकतात वगैरे. समजलं? अशा प्रकारे टोटल होतं. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद.